आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ बहीण आहेत। हेच भाऊ बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात। याच रक्षाबंधन सणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना राखी बांधली आहे। काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर बगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता। सुप्रिया सुळे या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय। तर दुसरीकडे अजित पवार हे रक्षाबंधनासाठी जाणार असल्याचं वक्तव्य त्यांनी काल केलं होतं। रक्षाबंधन आहे, सुप्रिया सुळे नाशिकला आहे, तुम्ही उद्या रक्षाबंधन जाणार? मी उद्याच्याला मुंबईला आहे। सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन। आज रक्षाबंधनाचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे। तर खासदार सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांना अजित पवार यांना राखी बांधायला जाणार का किंवा ते येणार का असा प्रश्न विचारला होता। यावर सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर देणं टाळलंय। आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे। आज रात्री 10-11 पर्यंत यांनी प्रोग्राम लावलाय सगळं, आणि आधी लग्न कोंडाण्याचं। त्यामुळे सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का, आपल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो। सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात। त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमातही चर्चा सुरू आहे।